औरंगजेब पंढरपूरला आले. पांडुरंगाच्या दंडावर कोरड हाणली. पांडुरंग राजा पांडुरंगाला शरणार. राजा म्हणणे माझं मरण कोण सांगन. तर शेख मोहम्मद बाबा हे म्हणणे वायऱ्या गावाला. ती म्हणणे तुझं मरण सांगतील. तिथून पंढरपूरहून जगदंबेच्या मंदिरापर्यंत तुळजापूरला आले. तुळजापुरात मुक्काम केला औरंगजेबने. गाभाऱ्यापर्यंत आले. गाभाऱ्यापर्यंत आले. जगदंबे त्याला म्हणणे खबरदार म्हणणे राजे पुढे येशील तर जळून भस्म होशील असं म्हणून ते तिथून बी तुळजापुरावरून वायऱ्या गावाला मुक्कामाला आले. मुक्कामाला आल्यावर म्हणणे त्यांची शेख मोहम्मद बाबाची म्हणणे पांडुरंगाची पूजा करतेत, भजन करतेत, कीर्तन करतेत म्हणून म्हणणे त्यांची गाठ घ्यायला पाहिजे. गाठ घ्यायला आले इथं वायऱ्या गावाला. वायऱ्या गावाला आले होते म्हणणे शेख मोहम्मद कुठे म्हणणे आम्हाला बोरुडी गावाला जायचं आहे. दोन त्यांचे बिगारी शिल्लक, एक बिगार शिल्लक राहिली. म्हणणे कुणी पाटलाला विचारलं म्हणणे पाटील कोणी ह्या गावात आहे का नाही. म्हणणे शेख मोहम्मद बाबा म्हणणे तिथं वडाखाली बसलेले तिथं जा म्हणणे त्यांना बोलवून आणा. दोन शिपाई लावले. म्हणणे राजाने तुम्हाला बोलिलं. बिगारी उचलून हात बिगार व उंचीवर राहून बोरुडी गावाला बिगारी खाली टेकल्यामुळे बराबर राजे म्हणणे चलतो म्हणणे. नाही म्हणणे राजा मोहम्मद जेवण केल्याशिवाय जायचं नाही. जेवण केल्यानंतर जायचं. गाभण गाय कापून शिजून जेवायला बस म्हणणे माझ्याबरोबर जेव. तर त्या म्हणणे बाबा म्हणणे